मुंबईतील पावसाचा आता मंत्री हसन मुश्रीफ यांना फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। कल्याणमध्ये मंत्री हसन मुश्रीफ हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून उतरलेले आहेत। कल्याणमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस बराच वेळ थांबल्यानं मुश्रीफ हे मित्राच्या गाडीतून आता विधान भवनाकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पावसाचा फटका हा हसन मुश्रीफ यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। कल्याणमध्ये मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्सप्रेस मधून उतरले आणि त्यानंतर जी महालक्ष्मी एक्सप्रेस बराच वेळ थांबल्यानं मुश्रीफ हे मित्राच्या गाडीतून विधान भवनाकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, मुंबईतील पावसाचा फटका आता मंत्री हसन मुश्रीफ यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे गौरी। खरं तर मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाली आणि त्याचाच फटका कुठेतरी मंत्र्यांना देखील बसल्याचं पाहायला मिळते। काल रात्रीच हसन मुश्रीफ जे आहे ते मुंबईसाठी अधिवेशनासाठी तर कोल्हापुरातून महालक्ष्मी एक्सप्रेसने रवाना झाले होते। मात्र मोठ्या पावसामुळे त्या ठिकाणी रेल्वे सेवा जी आहे ती आता कोलमडलेली आहे। कल्याणमध्येच बराच वेळ जी आहे ती महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती थांबून होती। मात्र अधिवेशनाला जायचं असल्यामुळं मंत्री मुश्रीफ यांनी कल्याणमधूनच कारद्वारे त्या ठिकाणी जाणं पसंत केलेलं आहे आणि कारमध्ये देखील जात असताना रोडवरती देखील ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं एकीकडे पावसाचा फटका जो आहे तो रेल्वेला देखील बसताना पाहायला मिळतोय, तसंच वाहतुकीला देखील जो आहे तो परिणाम या ठिकाणी बसताना पाहायला मिळते। स्वतः मंत्री जे आहेत ते रेल्वेमध्ये उतरून कारद्वारे जे आहे ते अधिवेशनासाठी आता जात आहेत। त्यामुळं नक्कीच एकीकडे पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना ज्या पद्धतीनं फटका बसत आहे त्याच पद्धतीनं आता मंत्री आणि आमदारांना देखील जो फटका आहे तो या ठिकाणी बसताना पाहायला मिळते। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतोय की जो मुसळधार पावसाचा फटका हा सर्व मंत्र्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः हसन मुश्रीफ सध्या आपल्या सोबत आहेत। हसन जी, आपण सध्या पाहतोय मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा फटका एकंदरीत तुम्हालाही बसल्याचं पाहायला मिळत आहे। हो, आम्ही महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरहून निघालो आणि अमरनाथच्या अलीकडे गाडी 2-3 तास थांबली। 10 वाजेला, मग 10 साडेदहाला कल्याणपर्यंत गाडी मी आणायला सांगितली मुख्य रेल्वे अधिकाऱ्यांना। तिथून मी आणि खाडे साहेब दोघं मंत्रीमध्ये होतो, आम्ही उतरलो आणि मित्राची गाडी मागून आता आम्ही कल्याणवरून आता आमच्या बंगल्याकडे चाललेलो आहे। बंगल्यावरून मला विधानसभेत जायचं आहे, प्रश्नोत्तराचा तास आहे। नक्कीच हसनजी, तुम्ही जात असताना सुद्धा काही वाहतुकीवर या पावसाचा परिणाम दिसला का तुम्हाला? दिसला ना, ट्रॅफिक जाम आहे सगळीकडेच। नक्कीच ट्रॅफिक सगळीकडे जाम आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।